तर मुंबईच्या लालबाग परिसरात राहणाऱ्या मराठी माणसाला नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मी सध्या मुंबईच्या लालबाग परिसरात आलेली आहे। सर्वसामान्य आहेत, मराठी लोक आहेत माझ्यासोबत। सर, काय सांगाल? खरं तर हे संकेत राज ठाकरेंनी आता दिलेले आहेत। दोन्ही भावंड एकत्रित येणार का, सगळी तर चर्चा सुरू आहे, पण एकत्रित आले हे जे संकेत राज ठाकरेंनी दाखवलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी पण प्रतिक्रिया दिलेली, पण सर्वसामान्य म्हणून, मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं यावरती? बघा, हा लालबाग परळचा जो विभाग आहे, ह्या मराठी माणसांनी सदैव ठाकरेंवर प्रेम केलेलं आहे। मग ते बाळासाहेबांपासून ते आताच्या दोन्ही ठाकरेंवरती। आमचं एवढंच म्हणणं आहे की जरी आमची इच्छा असून उपयोग नसतो, तर त्यासाठी पक्षप्रमुख ह्या दोघांची एकत्र बसून जर काय उद्या निर्णय झाला उद्धव साहेबांकडून, तर आम्ही स्वागत करू। कारण आजपर्यंत उद्धव साहेबांनी जे जे निर्णय घेतले ते आम्ही शिवसैनिकांनी स्वीकारले आणि महाराष्ट्राचं प्रचंड प्रेम ठाकरेंवर कायम राहिले। पण आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशावर चालणारे शिवसैनिक आहेत। बाळासाहेबांचे संस्कार घेऊन जे उद्धव साहेब बांधतील ते धोरण, जो बांधतील तो तोरण, आम्ही सदैव उद्धव साहेबांसोबत। आणि आनंदच होईल दोघं भाऊ एकत्र झाले, कारण आज महाराष्ट्राला तेच पाहिजेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र झाले त्या महाराष्ट्रात नक्कीच एक चांगलं चित्र या मुंबईकरांना एक आनंदी वातावरण नक्कीच बघायला मिळेल। पण जे आमचे उद्धव साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाचं शिवसैनिक म्हणून आम्ही कायम स्वागत केलेलं आहे। यापुढे स्वागतच असणार। का आता जी भूमिका मांडलेली आहे दोघांनी, हात मिळवणीची जी काही वक्तव्य जे आहेत ती केलेली आहेत, यानंतर काय वाटतं? जो अबोला होता तो किमान आज दोघांनी एकमेकाबरोबर बोलल्यामुळे किमान त्यामध्ये तरी फरक पडेल। एकत्र येणार नाही येणारा उद्याचा ध्येय आहे, परंतु जसे संबंध एक राजकीय नेत्यांचे संबंध जसे चांगले असतात, तेवढे देखील दोघांमधली कटुता जरी संपली तरी ते आमच्यासाठी चांगलं आहे। सध्या जी चर्चा सुरू आहे, हे दोन्ही बंधू एकत्रित येणार का, या चर्चेला आता कशा पद्धतीत पूर्णविराम लागतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।